नमस्कार, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत क्रिस्पी चिली बटाटो। चला मग सुरुवात करूया आपण। इथे मी 3 बटाटे घेतले आहे मीडियम आकाराचे। इथे सगळ्यांचे सालपाटा काढून घेतले आहे आणि आपण याला आता कट करून घेऊया। जसं आपण फ्राईजला कट करतो त्याच प्रकारे याला कट करायचं आहे, म्हणजे असे येणार। इथे सगळे बटाटे कट झाले आहेत। साधारण या आकाराचे मी सगळे केले आहेत। आता याला आपण पाण्यात टाकून देऊया, चांगल्याने वॉश करून घेऊ याला। वॉश केल्यावर इथे मी एक स्वच्छ कोरडा कपडा घेतलाय, त्यावर हे सगळे आपण टाकून देऊ। यात पाणी नको आपल्याला अजिबात, पुसून घ्यायचं आपल्याला चांगल्याने याला, म्हणजे बटाटे आपले कोरडे होणार। आता हे सगळे बटाटे आपण याच्यात टाकून देऊया। यात आपण टाकणार आहे मीठ, एक सध्या 2 चमचे आपण टाकू कॉर्नफ्लॉवरला। चमचा टाकणार मी शेजवान सॉसला। हे घरी केलेलं आहे, घरगुती आहे हे, आणि याची रेसिपी मागच्या वेळेस मी अपलोड केलेली आहे। एक वेळा तुम्ही चेक करून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार याची लिंक। ला सगळ्यांना चांगलं एकत्र करून घेऊ। कॉर्नस्टार्चचं चांगलं कोटिंग झालं पाहिजे आपल्या बटाट्यांना। जर का कमी पडत आहे तर वरतून तुम्ही आणखी टाका कॉर्नफ्लॉवर, याच्या जागी तुम्ही मैदा पण वापरू शकता। ही कोटिंग जरा कमी वाटत आहे तर यात मी आणखीन 1 चमचा टाकणार। सगळ्यात पहिले इथे तेल ठेवलंय गरम करायला। तेल जसं चांगलं गरम झालं व्यवस्थित, त्यात आपण हे आपले फ्राईज टाकून देऊया। इथे आपण व्यवस्थित हे सगळे कोट झाले आहे, एक एक करून हे सगळे टाकून देऊया। इथे सगळे एका सोबत मी टाकून दिले आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी हाय केली आहे मी। हाय फ्लेमवर आपल्याला पहिलेला तळून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण स्लो फ्लेमवर 5 मिनिटं अजून तळून घेऊ। आणि सध्या हाय फ्लेमवर याला छानपैकी तळून घ्या। व्यवस्थित हे फ्राय झाले आहे। आता त्याला काढून घेऊया आपण। बघा एक एक वेगवेगळं आहे सगळं, चिपकले सुद्धा नाही एकमेकांना। ते सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते। यात थोडंसं तेल टाकून देऊया आपण। जसं तेल गरम झालं त्यात सगळ्यात पहिले आपण टाकणार इथे मी 1 चमचा लसूण घेतला आहे।
लसूण टाकून देऊ. आणि 1 चमचा इथे घेतलेला आहे आलं. दोन्ही याला अगदी बारीक चॉप केलेलं आहे मी. कांदे घेतलाय. कांद्याला पण असं मोठ्या मोठ्या भागामध्ये कापून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो करणार आणि इथे टाकणार. इथे मी पिवळी शिमला मिरची आहे ती टाकणार. रेड शिमला मिरची आहे ती टाकणार आणि ग्रीन शिमला मिरची. सगळं चांगलं भाजून घेऊ. त्याला शिजवायचं नाही आहे. यातला जो कच्चापणा आहे फक्त आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. हे 2 मी मिरच्या घेतल्या आहे. याला असं उभं थोडं कापून घेतलं. हे सुद्धा मिक्स करून घ्यायच्या. आता इथे टाकणार मी 2 चमचे घेतला आहे टमाटर सॉसला. ते आपण यात ॲड करून घेऊ. एक चमचा इथे घेत आहे मी डार्क सोया सॉस. चमचा घेत आहे रेड चिली सॉस. इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यात साधारण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. चांगल्याने एकत्र केलं मी. त्यात काही गुठळ्या वगैरे असल्या नाही पाहिजे आपल्या. आणि हे आपण यात टाकून देऊ. आणि मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊ एकत्र. तुम्हाला जर का थोडंसं असं आवडत नसणार जर का ग्रेव्हीमधलं तर ते कॉर्नफ्लॉवरचं जे टाकलं पाण्यामध्ये ते नको टाकता. तुम्ही साधं पण यात मिक्स करू शकता बटाट्यांना. पण इथे आपले जे बटाटे केले फ्राय ते सगळ्यात टाकून देऊ आणि चांगल्याने एकत्र करू. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे. त्यात टाकून दे थोडंसं मी कोथिंबीर. आता यात थोडंसं तीळ टाकणार मी. ऑप्शनल आहे पण छान वाटणार. चांगल्याने एकत्र करून घेऊया आपण. आता इथे आपले पोटॅटो चिली रेडी आहेत.